नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते. आज आहे ना मी मस्त असे बेसनचे पुरीवाले लाडू बनवणार आहे. तर पाहू शकता किती छान असे टेक्स्चर आलेले आहे लाडूचं. दाणेदार असं लाडूचं टेक्स्चर आलेलं आहे. खूप टेस्टी अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की बघा आणि सगळ्यात सोपी रेसिपी आहे. तर सगळ्यात पहिलं तर आहे ना आपण पाहू शकता का किती सुंदर असे लाडू दिसायला लागल्यात. दिसायलाच एवढे छान आहेत, तर खायला पण एक नंबर आहे. तर सगळ्यात पहिलं तर मी इथं बेसन घेतलेलं आहे. तुम्ही बेसन जाड बारीक कसं पण घेऊ शकता, असं काहीच नाही आहे त्याच्यासाठी. तर मी इथं 4 वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे. 4 वाटी बेसन झालेलं आहे. आता इथं रवा घेणार आहे. इथं जाडवाला अर्धी वाटी जाडवाला रवा आणि अर्धी वाटी बारीकवाला रवा घेतलेला आहे. तर बघा आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. रवा आणि बेसन मिक्स झालं की त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे. कारण बेसनमध्ये एकत्रच पाणी जास्त टाकायचं नाही, कारण बेसन एकदम पातळ होऊ शकतं. त्याला पाणी खूप कमी लागतं त्यासाठी. तर बघा मी इथं पाणी थोडं थोडं करून टाकणार आहे. असंच थोडं थोडं करून पाणी टाकून मी व्यवस्थित असं घट्ट गोळा एक तयार करणार आहे. तर इथे बघा घट्ट गोळा असा तयार झालेला आहे. थोडंसं वरून तेल लावून घ्यायचं आहे, परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि याला 5 मिनटं 5 ते 10 मिनटं असं साईडला ठेवून द्यायचं आहे. कारण तो आपण रवा टाकला होता ना, तो मस्त त्या पिठामध्ये फुलून जातो. तर हे बघा इथं 10 मिनटं झालेले आहेत. परत मी थोडंसं पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ असं घट्ट झालं होतं एकदम, तर तसंच राहू द्यायचं आहे. त्याला पाण्याचा हात नाही लावायचा आहे. असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. इथं साईडला मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे. तर इथं तूप गरम करायला ठेवते कढईमध्ये आणि इथं आपण त्या गोळ्याच्या इथनं असं तूप लावून अशा छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर बघा अशा आकाराच्या मी पुऱ्या बनवलेल्या आहेत. असंच करून सगळ्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर इथं बघा पुऱ्या लाटून झालेल्या आहे. आता आपण तूप गरम झाले का बघायचं आहे छोटासा गोळा टाकून. तर माझं तूप गरम झालं होतं म्हणून असं एक एक पुरी करून मी फ्राय करून घेतलेली आहे. थोडासा त्याचा लालसर रंग आला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही फ्राय करून घ्या. तर बघा मी असंच करून सगळ्या पुऱ्या फ्राय करून घेणार आहे. तर पुऱ्या फ्राय झाल्या की आपल्याला लगेच पाक बनवायला ठेवायचा आहे. तर मस्त अशा पुऱ्या फ्राय झालेल्या आहेत. पाहू शकता मी सगळ्या अशा पुऱ्या फ्राय करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला टोपामध्ये एक मोठा टोप घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये माझं 1 किलो बेसन होतं ना, तर 1 किलो साखर टाकून मी पाक बनवायला घेतलेला आहे. चाचणी बनवायची आपल्याला त्या साखरेची. थोडासा फूड कलर टाकलेला आहे आणि बडीशोप, वेलची आणि जायफळची पूड टाकलेली आहे. आता आपण पाक बनतोय तोपर्यंत या पुऱ्याचे असे सुरा करून घेऊया, तुकडे करून घ्यायचे आहेत. तर इथं तुकडे झालेले आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते थोडे थोडे तुकडे टाकून ह्याला असं जाडसर फिरून घ्यायचे, म्हणजे एक रवाळ टेक्स्चर आलं पाहिजे. त्या पद्धतीने हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे. तर सगळं असं मी वाटून घेणार आहे. तर इथं सगळं मी बॅटर वाटलेलं आहे. इथं आपण पाक बनवायला ठेवलेला आहे, तो चेक करायचा आहे एक तारवाला झालेला आहे का. तर अजून एक तारवाला झाला नव्हता. मी जे पुऱ्या फ्राय केले होते ना, तेच तूप मी त्या तुपामध्ये
थोडेसे काजू बदाम मनुके असं कट करून घेतले होते, ते फ्राय केलेले आहेत. आणि जे आपण वाटून ठेवलं होतं ना पुऱ्यांचं, ते त्याच्यामध्ये सगळं फ्राय केलेलं टाकायचं आहे. आणि परत एकदा गॅसवर ठेवून त्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर असं फ्राय केल्याने आहे ना आपले लाडू आहे ना लवकर खराब होत नाहीत, जास्त काळ टिकतात आणि खायला पण एक नंबर लागतात. आता मी आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं खसखस टाकलेली आहे, 2 चम्मच एवढी खसखस टाकलेली आहे. आता आपल्या इथं पाक तयार झालेला आहे. मी तुम्हाला हाताने चेक करून दाखवते. पाक बघा, एक तारवाला पाक झालेला आहे. आता आपला पाक तयार झालेला, गॅस बंद करून घ्यायचं आहे. थोडंसं कोमट होऊ द्यायचे पाक. आणि इथं पण आपलं आहे ना हे सारण सगळं फ्राय व्यवस्थित झालं होतं, लालसर असं झालेलं आहे. तुम्हाला जवळून पण दाखवते. खूप छान असे हे लाडू आहेत. तुम्ही पण माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली ही लाडवाची रेसिपी. आता इथं पाक मी उतरवला होता खाली गॅसच्या, आणि जे आपण भाजून ठेवलं होतं ना सारण, ते पाकामध्ये टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून ना आपल्याला आहे ना ह्याला आहे ना एक 4-5 तास आहे ना साईडला ठेवून द्यायचं आहे. कारण जे आपलं सारण आहे ना ते मस्त असं पाकामध्ये मुरतं आणि असं सुटसुटीत होतं आणि लाडू पण बांधायला खूप छान जातात. असं गरम गरम कधीच नाही बांधायचं, आणि गरम बांधलं की लवकर लाडू खराब होण्याची शक्यता असते. तर बघा, मी इथं 4-5 तास साईडला ठेवून दिले होते आणि मस्त आपलं सारण सगळं मस्त पाकामध्ये मुरलेलं आहे. आणि पाहू शकता किती सुंदर असं दिसतंय. आता मी येथे लाडू वळून घेणार आहे. खूप छान असं टेक्स्चर झालं होतं, खायला तर एक नंबर झाले होते लाडू. तर अशाच प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेणार आहे. जर आपण जे बेसन भाजून लाडू बनवतो ते करण्याच्या ऐवजी असे लाडू बनवले ना तर एक नंबर लागतात. आणि जसं आपल्याला टेक्स्चर पाहिजे त्या पद्धतीचं टेक्स्चर येतं याचं. खूप छान लागतात लाडू. तर अशा प्रकारे मी सगळे लाडू वळून घेतलेले आहेत. बघा, मस्त असे लाडू झालेले आहेत. चला तर मग या तुम्ही पण खायला. बाय.